शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। नाशिकला पोहोचण्याआधी आदित्य ठाकरेंनी रस्त्यांच्या दुरावस्थेचा एक व्हिडिओ ट्विट केला होता। यात रस्त्यावर आदित्य ठाकरेंना जवळपास 25 मिनिटं वाहतूक कोंडीत अडकावं लागलं होतं। काल आदित्य ठाकरेंनी भिवंडीजवळ असलेल्या खड्ड्याचा व्हिडिओ ट्विट करून ट्रिपल इंजिन सरकारची जादू म्हणत टीका केली होती। त्याच रस्त्यावर आदित्य ठाकरेंना 25 मिनिटं थांबावं लागलं। मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांचे विघ्न काही कमी होताना दिसत नाहीये। आपण मुंबई नाशिक महामार्गावर उभे आहोत आणि या ठिकाणी नाशिककडे जाताना आदित्य ठाकरे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता। तो याच ठिकाणचा व्हिडिओ आहे। आपण पाहू शकतो की वडप्याजवळ हा जो खड्ड्यांचे साम्राज्य आहे ते या ठिकाणी पाहू शकतो आपण। आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा फटका जो आहे तो या ठिकाणी वाहन चालक असतील, तसेच अवजड वाहनं असतील, हलकी वाहनं असतील, यांना या ठिकाणी सोसावं लागत आहे। मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाताना भिवंडी परिसरातील रस्त्यांची ही अवस्था संपूर्ण रस्त्याच्या तुलनेमध्ये आपण जर पाहिलं तर 1% भाग जरी असला तरी परिस्थिती फार बिकट असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे। याशिवाय NHAI अंतर्गत अनेक पूल जे आहेत ते अनेक वर्षांपासून रखडलेले आहेत, त्यांची कामं अपूर्ण आहेत। त्यामुळे ट्रिपल इंजिन सरकार विकासाची कोणती कामं करतंय आणि काय ही त्यांची झलक आहे का, असं या ठिकाणी म्हणत हा जो व्हिडिओ आहे तो पोस्ट केलेला होता। तो याच ठिकाणचा व्हिडिओ होता। एकंदरीत मुंबई नाशिक महामार्गाची या पावसाळ्यामध्ये आपण जर पाहिली तर मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे। मोठ्या प्रमाणात मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढलेले आहे। आणि नुकताच आपण जर पाहिलं तर भिवंडीमध्ये आणि शहापूरमध्ये दोघांचा बळी या खड्ड्याने घेतलेला होता। मुंबई नाशिक महामार्गावर पडलेल्या या खड्ड्यांमुळे दररोजचा त्रास जो आहे तो या ठिकाणी वाहन चालकांना सोसावं लागत आहे। त्यामुळे हे खड्डे कधी बुजवले जाणार, एखाद्याचा बळी गेल्यानंतरच हे खड्डे बुजवले जातात का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी। दरम्यान या खड्ड्यांबाबत स्थानिकांना काय वाटतंय, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया। रोजचाच त्रास आहे आणि ट्रॅफिक पण जाम असते इथं, त्यामुळे शासनाने याच्यावर तात्काळ लक्ष घातलं पाहिजे। खड्ड्यांमुळं खूप त्रास होतोय, लोकांचे जीव जात आहेत। आत्ताच 2-3 दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता इथं। सरकार काही लक्ष देत नाही। सरकार लक्षच देत नाही ना बिलकुल। नुसतं टेंडर काढायचे, रस्ते बनवायचे आणि परत खोदायचे। सरकार दुसरं काय करते? फक्त मलाई खायचं काम करतंय सरकार।